इन त्याच्यात पेशन्स पण येते. टाइम द्या म्हणजे तुला काय वाटते? कशा टाइम म्हणजे टाइम द्यायला किंवा हे म्हणतो आपण म्हणजे पेशन्सचा खेळ आहे सगळा. माहित आहे का? पब्लिकला माहित नाही अजून की सगळं असं पाहिजे, हे अशी वेळीची मज्जा प्रोसेस. एक सांगतो मला असं म्हणजे मी असं विचार करतो आता आपल्याबद्दलच की हे अक्षा असं कसल्या बाहेर रील करते ह्या सगळं असं सगळी त्याला हे करतात. मग नंतर विचार केला की अक्षा आपल्यापेक्षा 4 वर्षानं मोठा आहे. तू जवळपास माझ्या एवढा असताना सुरू केला असशील, मी आता 20चा आहे, तू 21-22ला काहीतरी सुरू केलंस. मग मी विचार केला की ज्यावेळेस आपण अक्षय एवढं होईल त्यावेळेस किती 4 वर्ष, 4 वर्षात काय काय आपण शिकू शकतोय, ती काय लेवल असेल. बरोबर. शेवटी मी आता डायरेक्ट तुला जज करायला रे, ते टाइमचा हेच नाही की तुला अक्षय किती चांगलं करते, पण आपण असं त्याला टाइम किती दिलाय, त्याच्या मागे किती लढता आहे त्याचा विचारच करत नाही की ती आपण मजा घेत नाही, आपण डायरेक्ट रिझल्ट कम्पेअर करायला लागतो. आणि ते पण बरोबर आहे. आणि हे हे जे आहे ना, हे जे लर्निंग म्हणजे तू ह्याला ऑब्झर्व करून जे शिकलास की काय शिकलास की बाबा वेळ द्यायला लागणार गोष्टीला, जेवढे जास्त आपण वेळ देणार तेवढं इझी होणार गोष्टी. बरोबर. मग हे जे आहे ना हे रिमोट वर्किंग मध्ये पॉसिबल नसते. ही जी ग्रोथ आहे ना आपली, जी रिमोट वर्क जे म्हणजे समजा मी वर्क फ्रॉम होम करायला लागलोय, वर्क फ्रॉम होम मध्ये ही जी दुसऱ्याला बघून शिकायची जी ग्रोथ असते ना, की दुसऱ्याला बघून आपण ऍब्झॉर्व करतो समोरच्या माणसात चांगल्या गोष्टी किंवा काहीतरी आपल्याला कळते की हे आपण आपल्या आयुष्यामध्ये बरोबर करतोय चुकीचं करतोय. हे रिमोट लर्निंग रिमोट ह्याच्यामुळे थोडं हे व्हायला लागलं, पण हे लय महत्वाचं आहे आणि ह्याच्यावर आपण सगळ्यात जास्त चांगल्या पद्धतीनं शिकतोय. तेच की प्रत्येक गोष्टीला वेळ. मला या 4 दिवसात कळाले की बेसिक काय माझ्या या आठवड्यातला एक्सपिरियन्स जेव्हापासून तू यायला लागलीस की आता तू आलंस व्हिडिओ वगैरे करत होतं सगळं फोटो होतं, अक्षय चांगला आहे, अक्षय चांगला आहे, मी पण परत व्हिडिओ बघितले, मी पण असं म्हणजे हे झालं की लई चांगलं आहे माइंड ब्लोन. हा. मग परत मी जरा एक वेळ अशी आली की तो जरा जळायला लागली, पण घरला गेलो रात्री आणि असं विचार करत बसलेलो. बरं का असा विचारला की तू वेळ दिलायस रे त्याला, 3 वर्ष तू त्याच्यातनं गेलायस, मग तू आता त्या स्टेजला आहेस. पण मी ह्याचा विचार केला नाही, मी तुझ्या आता डायरेक्ट तुला तुझ्या पीक लेवलला बघायला. पण असं जे बघण्याचं हे आहे का नाही की डायरेक्ट पबजी खेळला तुला आता सगळी हे करायला लागल्यात. मग कशात गेलो की तुझ्या आता की म्हणायला, पण का म्हणायला लागल्या त्या मागे लढत्याला आहेत, वेळ दिलायस तू त्या गोष्टीला. आणि तो मी त्याचं कधी हेच केलं नाही. एक मजा येते माहितीये तुला, असं काहीतरी वाटत की पहिला व्हिडिओ एका दुसरा केलेला असतो आणि आता जे करतोयस तसं बघितलं वाटत नाही तुला ह्याच्यातला गॅप कसला होता आणि काय काय शिकायला मिळालं त्यामध्ये दिलं. आणि मॅक्सिमम आपण लोक काय होतं माहिती का, आपण इनिशियली एखाद्या माणसाकडे बघतो ना, आपण डायरेक्ट ती त्या पर्टिक्युलर जी स्टेज आहे ती स्टेजच डायरेक्ट बघतोय आणि आपण त्याला एनव्ही करतोय की ओ फक मला तिथं पर्यंत जायचं आहे. पण आपण काय चुकतोय माहितीये का, जायचं आहे तुला तिथं जायचं आहे ना, मग त्याच्या आधीची 10 वर्ष त्याने काय काय केलं ते पण तू कर, मग तू तिथं डेफिनेटली जाणार. पण माणसाला काय नसतं आला हे केलं मला पण मिळायला पाहिजे, पण करायचं काय नाही भेटून माणसांना, ट्राय नाही करायचं किंवा त्या दिशेनं वाटचाल नाही करायची. मॅक्सिमम लोक मग आता आपण वरती रील बघितलं ते तो काय म्हणत होता, मॅक्सिमम लोक चालू करायला घाबरतात कारण की त्यांना असं वाटतं की हे होणार का नाही किंवा बरोबर आहे का नाही, चुकीचं आहे का नाही. पण त्याचा संबंध नाही की तुम्ही ज्यावेळी चालू करणार आणि तिथं जाणार, समजा एक काहीतरी गोष्ट तुम्ही ठरवा आणि त्याच्यावरती फुल पॉवर जावा. बाबा तुम्हाला 50% आल्यानंतर असं वाटलं की वर्कआउट नाही करत आहे तर ठीक आहे, नको करू दे, दुसरं काहीतरी बघा. तिथं जाऊन तुम्ही अजून इकडे जायचं एका पॉईंटवर दुसऱ्या पॉईंटवर गेल्यामुळे तुमचा पर्स्पेक्टिव्ह चेंज होतं. तिथनं तुम्हाला दुनिया वेगळे दिसतात, तिथनं अजून ऑपॉर्च्युनिटीज वेगळ्या दिसतात. पण पहिली स्टेपच तिथं एका गोष्टीमध्ये डीप डाऊन जातच नाही, ते सगळ्यात मेन चुकते. 100 गोष्टी मी तर गेल्या 8 वर्षामध्ये ना सगळ्या गोष्टी करून गेले.
सो मनाला आलं की करायचं, काय व्हायचं ते होईल, जाऊ दे पैसे, पण ते क्युरिओसिटी मिटवायची म्हणजे काय पोट आहे की काहीतरी केल्यानं काहीच होत नाही असं कधीच होत नाही. नाईस. काहीतरी केल्यानं काहीच होत नाही असं कधीच होत नाही. वाट डीप आहे. काय ना काहीतरी होतंय. आत्ताच्या आमची रील्स बघ की बाई, तुमचं झालं आहे मग असं की एडिट करता येईल नाही सुचणार तर बोलणार नाही. रेकॉर्डिंग चालू राहणार, काय सुचलं की बोलायचं. असं बोलणं कुठे फोटो कसला आहे तुझे? प्रिंट माहिती टॅलेंटेड बॉय तो बरंच झाला रिजन. असं नवीन वाटत नाही मला काय तुला सांगतो काय दाखवलं मला हा? तिला लई काय व्हिडिओ दाखवलाय मला. अरे ते खतरनाक आहे. स्किल त्याचं जबरदस्त आहे एकदम त्या पर्टिक्युलर ह्याच्या मास्टरी केलाय त्यानं त्या ह्याच्यानं. कारण की हे बनवायला की नाही त्यानं किती मला वाटतंय शूटलाच मेन वेळ लागतोय आणि ते पण काय सगळे मिळून एक तासाभराच काम होतो. एडिट मला वाटतं अर्धा तासात केला असं. जेवायच्या आधी झालेला हा. त्याच्यावर केलं का मोबाईल केलं असला लाडच नाही इकडे इथे वगैरे. आयफोन एवढं- आहे, हा आयफोन कशाला घेतला. पण ते 15-20 मिनिटात करायचं जे स्किल आहे ते तयार व्हायला 5-6 वर्ष गेली. 5-6 वर्षाचं टाइम दिल्यानंतर ते आज 30 मिनिटामध्ये करतायत. ते एक स्टोरी आहे बघ पिकासोची काहीतरी. एक लेडी एका रेस्टॉरंट मध्ये कुठेतरी ते जेवत असते किंवा असं काहीतरी किंवा त्याला टिश्यू पेपर वरती काढलेलं असते चित्र आणि मग ते टाकते असं काहीतरी होतं. मग एक कोणतरी येतं ते त्याला म्हणते की हे टिश्यू पेपरवरचं हे मला दे. तर ते म्हणते काहीतरी $1 मिलियन कसं काहीतरी. ते म्हणते तू 10 सेकंदात हे चित्र काढलं आणि त्यासाठी $1 मिलियन. ते म्हणला मी 10 सेकंदात चित्र काढायला शिकायसाठी 70 वर्ष घालवलं. ते 70 वर्षाचे हे $1 मिलियन साठी ना की या 6 सेकंदाचे. असा विषय आहे. मी पण हे ऐकली. आणि हे पाब्लो पिकासो होता जे म्हणणारा होता. आणि पेंटिंग मोनालिसा होती. मोनालिसा लिओनार्डो डा विंचीचं पिकासोचं नाही. इन्फॉर्मेशन लेफ्ट द चॅट. तुम्ही गोष्ट मी चालू. बरं ठीक आहे. विकिपीडिया लेफ्ट द चॅट. टाइमची एक गोष्ट मला काय कळालं माहिती का एवढ्या वर्षात जसं जसं तुझं वय वाढत जाते ना तसं तसं टाइमचं स्पीड पण वाढत जाते वयासोबत असं मला वाटतं. म्हणजे माझ्या पर्स्पेक्टिव्ह मला तर असं रिअलाइज होतं की ज्यावेळी लहान होतो ना त्यावेळी 24 दिवस निघता निघत नव्हता. झोपायचो, उठायचो, खेळायचो तरी असं वाटायचं की सप्तोय का नाही दिवस आजचा. आज आपण दिवसभर आता काढत असते तेच नव्हतं वाटत नाही वाटत नाही पण पूर्ण. पण तू जरी तुला वाटत नसलं तर ते व्हायला लागेल ना. असं दिवस जातोय, आठवडा जातोय. माझं तर डायरेक्ट असं महिन्यात जातोय. डायरेक्ट दिवस गेलेला कळतच नाही. आधी एका पॉईंटपर्यंत असा आठवड्यात जायचा, डायरेक्ट महिनाच असा. महिना गेलेल्याचा सेन्स ऑफ टाइम माझं असं वेगळंच झालंय काय महिन्याचं झालं. खरं असं जुनं काय आठवलं की लय भारी वाटतंय. म्हणजे ती वेळ होती. म्हणजे असं तुम्हाला कधी झालंय की तुम्ही एखादं जुनं गाणं ऐकताय आणि ते आपण त्या टाइमला ऐकलं असतंय आणि ते गाणं लागल्या सगळं समोर येते फ्लॅशबॅक. पण तसं ते गाणं गाण्यासाठी जास्त आवडत नसते, त्या मेमरीसाठी आवडत असते ज्याला ते अटॅच आहे. म्हणजे असं मला रिलेटेड आहे. मला ते किक मधलं हँगओव्हर गाणं आहे
ते तेव्हा नवीन कॉलेज सुरू झालेलं आमचं. मी 10वीतनं इकडं आलेलो 11-12 ज्युनियर कॉलेज. ज्युनियर कॉलेजमध्ये. आणि तेव्हा रक्त म्हणजे एकदम सरसर कॉलेज आपण त्याला कॉलेज म्हणतोय 11-12 कॉलेज नाही वाटत मला ऍक्च्युली. हायस्कूल आहे हायस्कूल. अमेरिकेत बाहेरच्या देशात हायस्कूल म्हणतात. आपल्या इथे त्याला कॉलेज झाले. कॉलेज नसते ऍक्च्युली तसं. मग काय झालं तिथं? मग तेव्हा तिथे हँगओव्हर गाणं मी लय ऐकायचो तेव्हा पिक्चर. मग तुला ते आठवलं की सगळे मला ते सगळं कॉलेजच्या रस्त्यावर त्यात पाऊस होता. मी मुठ्ठेकडे जायचो. काळजी कधी होता. ही सगळी दिलगिरी अशी काय अरे दुसरं काही तुम्ही एक्सपिरियन्स केले का नाही वेळीच्या बाबतीत? नाही. हे सोडून आता खरं मला आता हे होते रिग्रेट येते की 10वी नंतर जर मी कॅमेराच्या मागे लागलो असतो. मग मुद्दा काय आहे आपला की ज्यावेळेस तू त्याच्यात पडलास त्यावेळेस आत्ता फेज मध्ये आणि त्या फेज मध्ये तुला जो बदल काय जाणवते का नाही? बदल म्हणजे मी माझ्याच लय बदल केला. मी आता जसा आता आहे तसा नव्हतो मी आले. हो चलो चुलते होते काय? म्हणजे आता जो मी आहे तेव्हा आधी नव्हतो. मला सगळी अशी नावं ठेवायची की बाबा हे काय करणार आहे सुतार. मग तेव्हा मी गजूभाऊकडे क्लास लावलेला. गजाईचा क्लास घ्यायचा. जरा इथे हा जाऊया. नंतर जसं जसं गोष्टी कळायला लागल्या मग ते बदल आपोआपच झाला. टाइम इजंट द मेन थिंग, इट्स द ओनली थिंग. नाही हे भारी आहे. काय सांगते आपल्याकडे फक्त आणि फक्त आपल्याकडे टाइमच आहे, बाकी काहीच नाही. ते पण लिमिटेड लय लिमिटेड आहे. आपण जर त्याला विचार केला ना म्हणजे ऍक्च्युअल मध्ये की केवढा टाइम राहिलाय लय कमी राहील सांगू पण शकत नाही. पण आपल्या होपफुल माइंड आपण जे विचार करतोय की बाबा हा ऑप्टिमिस्टिक की 80 पर्यंत ते जगणार किंवा जे काय असेल ते तसं 80 म्हणजे आता ऑलरेडी माझ्यासाठी तरी 40% संपलाय. आणि शेवटचा 20% 30% पण सोडून दे. टाइम एक अशीच गोष्ट आहे ती आपल्याबरोबर कायम राहते. टाइम सुद्धा आपल्याबरोबर राहत नाही. आपण मेल्यावर मेल्यावर संपतोय त्यावेळेस टाइम संपतो आपला. आपला टाइम फक्त आपला टाइम संपतो ना. एक फक्त कण डस्ट पार्टिकल स्टॉप करते स्टॉप. एक डॉट फक्त कोणाला माहित पण नाही की डॉट होता. The two most powerful warriors are patience and time. बरोबर आहे. ती मला वाटते ते रिलेटेडच आहे. टाइम जायला पण पेशन्स लागतो. वेळ व्यवस्थित खर्च करणे म्हणजे कुठले माहिती. Time is slow when you wait. Time is fast when you are late. Time is deadly when you are sad. Time is short when you are happy. Time is endless when you are in pain. Time is long when you feel bored. Time is most beautiful when you are in love. सगळ्यात वाढलं फुल डेफिनेशनच आहे टाइमची. संपला विषय बंद करा. सगळे शेवटी प्रेमावरती. पण ते आपल्याला वेळ कळतच नाही रे त्या प्रेमात असल्यावर. तिथे आपण हजारच कोण बोलत असतात लोक कळतच नाही काय बोलत नसतं नुसतं हा ते सांगायचं. हा झालं ते रिचार्ज संपले ते आपण. पण एका पॉइंटला येईपर्यंत थांबते. आणि हे कोण सांगायला लागलाय? नाही बाबा जर थांबते ते आपलं असते. त्यामुळे हे शिकलं जशी पाहिजे. पोरं बोलत नाही काय पूर्वी जशी बोलायची तशी आता बोलत नाही. आता चॅट चाट करतात. करतात. आता चॅट नाही तर स्वाईप करून सेक्स करतात. स्वाईप सेक्स बोलायचं नाहीच. बोलायचं नाही. मराठी मॅट्रो म्हणजे खरं आपल्याला आता चाट करू वाटत नाही अजिबात.
हे 2 शब्द बोलून ठेवलेलं बरं वाटतं. झाली की नाही मला चॅट बोलायपेक्षा मला चॅट करायला आवडतं. मला नाही आवडत चॅट करायला. मी अजून केलेलं नाही त्यामुळं मी ह्या विषयावर काही तसं योगदान नाही. देऊ शकत नाही. चॅट करणं मला मजा येते माहिती आहे. प्रेमामध्ये मदत नाही तुला मी नॉर्मल काय टाइम अँड टाईड वेट फॉर नो मॅन काय त्यामुळे ऍक्शन घ्या लवकर काय करायचं ते करा मनात येईल ते करायचं. मी काय म्हणते खरं पेशन्स टाइम खर्च करायचा एक मोठा भाग आहे. पेशन्सवर काय म्हणणं आहे तुमचं? काय नाही. नाही पेशन्स म्हणजे काय माहिती आहे ऍक्च्युली मी आधी झाड लावायला लागलोय मला माहित आहे की ते झाड मला फळ देणार नाही पण मे बी ते माझ्या नंतर येणाऱ्या पिढीला फळ देणार हे माहित असून मी ते पूर्ण शिद्दत मध्ये त्या झाडाला वाढवणार किंवा ते पुढच्या पिढीचं लय झालं आपल्याला देणार आहे समजा 10 वर्षानं हा आपल्याला देणार आहे समजा चल ठीक आहे आपल्याला आणि देणार. ते देणार आहे तुमच्यासाठी 10 वर्ष घासायची 10 वर्ष पण आहे मेन पेशन्स कधी देणार आहे तुला माहित नाही की ते कधी देणार 10 वर्षांनी देणार का 15 वर्षांनी देणार का 16 वर्षांनी देणार पण तुला माहित आहे की तू जे करायला लागलायस ते बरोबर ट्रॅक वरती आहे आणि त्याला पेशन्स म्हणतात की कंटिन्युअस एफर्ट तू द्यायला लागलास पण जो रिझल्ट तुला पाहिजे तो अजून तुला मिळत नाही आणि तुला माहिती आहे मिळणार नाही पण ते कधी मिळणार ते कधी मिळणार ची वाट बघणे म्हणजे पेशन्स. It's hard to know yourself if you never spend time with yourself. Alone time is necessary. हे तर लय महत्वाचं मला तर लागते मला तेच आनंद आहे. मला असं लागतंय असं नाही पण ज्यावेळेस मिळतो त्यावेळेस मी असं विचार करतो असं नाही. त्यासाठी आलो पाहिजे पण ते मी तुम्हाला सांगतोय काय काय विचार करतो आपण चालू नसतानाच करतो आपण तुम्हाला असं लागतोय ना मला तसं काय नाही मला मिळतो आम्ही करत बसतो लागतो तरी आपण सगळ्यांनाच लागत असतोय तो आपण आता वेळ म्हणजे देतो. आपण ज्यावेळी वेळ जास्त आहे ना तुझ्या स्लॉट्स भरलेले नाही आहेत सगळे 24 तास ज्यावेळी 24 तास स्लॉट्स मध्ये वेळ पुरत नाही त्यावेळी मग तुला असं वाटतं की बास लोक नको थोडा वेळ जरा शांतपैकी दुसऱ्या स्वतः म्हणजे मला पूर्वी लागायचं नाही जसं माझं शेड्यूल टाईट झालं ना मधल्या काळात की 8 ते 5 ऑफिस 5 ते 9:30 ट्युशन्स आणि त्यावेळी घरी जायचो मी घरी गेले की माझ्या भांडणं व्हायचे तसे लोक फिरायचे रे पोरांना शिकवून त्याचे पदार्थ बोलतच राग येत असतो त्यावेळी मी जाऊन विद्यालयामध्ये बसायचं खेळत आपले अर्धा तास बसायचं एकदम शांत वाटायचं कोणी नसायचं तिथं कोणी नसायचं असलं भारी वारं असतं का मस्त वर बघायला चालण्या बिन्या आल्यात का मी जसं इथं बसेल लय भारी वाटतं लय दिवस बसलेलं नाही जाऊन बसणार आता एक विचार करत बसायचं कॉलेजच्या ग्राउंडवरती ते कट्टे आहेत ना आपले कॉलेजच्या ग्राउंडवर मेन या साईडला कट्टे आहेत त्या कट्ट्यावर पाऊस आहे त्यामुळे ऍक्च्युली गेलं नाही पण मी जातो निवांत बसायचा अर्धा 1 तास बसून एकटं बसलो काय बोल काय करायचं लागतं स्वतः सोबत वेळ घालतो मग आपण खरं आठवायचं आपण मी काय 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 म्हणतोय केलं की आपण कुठं आपण चुकलो. एकटा असल्यावर कुठल्या गोष्टीचा विचार करतोय हे प्रत्येकाला सांगा आपण काय कॉपन निघते का बघायचं माझं मोस्टली मी कसं राहिलो काय चुकलो माझं यावरती मी डिस्कस करतो स्वतःबरोबर की आपण यावरती काय करायला पाहिजे सोल्युशन्स काढत बसतो प्रत्येकाला मी पण रिफ्लेक्ट करतो की आपण काय केलं काय काय चुका केल्या म्हणजे मी स्वतःला क्रिटिक करतो की थर्ड पार्टी पर्स्पेक्टिव्ह बघायचं समजा 1 महिना गेला किंवा काही इम्पॉर्टंट इव्हेंट्स झाले असतील की काहीतरी झालं असेल चांगलं झालं असेल वाईट झालं असेल मग त्या गोष्टी अनालिसिस करायच्या किंवा एखाद्या मोमेंटवरती मी एकदम रिॲक्ट झालो मग मी त्याला डायसेक्ट करतो की असं का रिॲक्ट झालो मी चुकीचं रिॲक्ट झालो असतो तर वगैरे असं का आपल्याला काय मिळालं हा कशासाठी काय मिळालं याच्यापेक्षा ते का रिॲक्ट झालं तसं किंवा का राग आला आपल्याला किंवा ह्या गोष्टी सगळ्या सेल्फ डिस्कव्हरी स्वतःमध्ये बसणे म्हणजे तेच आहे हे कधी येते ज्यावेळी तुम्ही सेल्फ अवेअर होता ना त्यावेळी आणि सेल्फ अवेअर झाल्यानंतरच तुला टाइमचं महत्व हे स्पीड लक्षात येते. तू काय विचार करतोय आणि काय करतो मला कुठे डॉज मारला असेल
त्याला रिप्लाय कसा द्यायचा नेक्स्ट टाइम त्यावर एक अभ्यास असतो माझा. मी असं कुठलं विचारच घेऊन जायचं नाही एकटा बसायला. बरं तू जेव्हा पण विचार मला कशाला माहिती आहे काय की मी ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी काय काय चाललंय त्या गोष्टीवरून विचार येतात मला. म्हणजे आज बाबा एक पक्षी असा गेलाय तर त्यांच्या देव कसा काय गेला, फक्त पक्षी माझ्या असं वर्ण ते कोवळा गेलेला आणि मी तेव्हा पहिल्यांदाच मारलेला. तेव्हा मी अक्षरशः पन्हाळ्यावर जाऊन आलो त्या पक्षीवर बसून त्या जागेवर असं मला वाटायला. पण तू असं ठीक असल्यावर एकतर जे काय चाललंय पुढचं तेच मी फक्त असं सगळं बघत बसतोय. असं कुठलाही विचार रात्रीचा तू झोपलाय समज गादीवर निवांत एकटायस तू काय सगळं विचार करणार सेक्स सोड पॉर्न सोडून सांगतो मी गाणे ऐकत बसते. गाणी ऐकताना काय आणि तू असं म्हणजे तू असं विचार करतेस कधी काही गोष्टींवर की मी आता सगळं वाचलं आहे मी सांगतो मी काय करतोय तर असं प्रत्येक गोष्ट आता माझ्या पण काय काय लिहिलं तर चालू आहे जगात. तर असं मी विचार करत बॅकएंडला सगळ्यांचे चालू असेल तरी काही काही गोष्टी नवीन नवीन असं झालं मी सुद्धा काय वापरलं काय की विचार करत बसतोय की फक हे काय चाललंय. ज्यावेळेस काहीतरी लवडे लागले असले तर का लागल्यात, का पब्लिक असं वागते आणि आता पण आपण ह्या स्टेटमध्ये काय म्हणजे कसा विचार करायला लागलोय आपण ह्या स्टेटमध्ये असताना आणि सगळीच असा करतात का आणि का करतात. एकंदरीत मी डीप जातो जास्त ह्याच्यात की माणसाशी का वागतात किंवा आपला हावभाव काय आणि असं झालं तरी असंच का. मी पण तसा विचार करतो. पण मी माझा एक न्यूट्रल विचार ठेवतोय. तो असं का म्हणला ह्याच्यावरती मी नाही करत कारण त्याचं उत्तर नाही. तो असं का म्हणला हे सिक्रेट आहे युनिव्हर्स. तुला ते ऍक्सेप्ट करायला पाहिजे की ती रियालिटी आहे. तो असं का म्हणला आपल्याला कधी येते माहिती का ज्यावेळी आपण एक्सपेक्ट करतोय की त्याची एक इमेज असते की तो असं कधीच म्हणू शकणार नाही हे तुझ्या डोक्यामध्ये ऑलरेडी बिल्ड आहे. आणि तो ज्यावेळी म्हणतोय त्यावेळी तुझ्या डोक्यातलं इमॅजिन्ड व्हर्जन ऑफ रियालिटी डज नॉट मॅचेस द ऍक्च्युअल रियालिटी. सोप्या भाषेत चिडते आणि मी हे करत बसतोय की मला लय सेल्फ हे आहे की एखादी गोष्ट आता मी विचार केली ना की हे असं का होतंय एखादी वाईट समजायली किंवा काय पण तर मी लगेच ती माझ्या सेल्फ मध्ये कुठे इम्प्लांट झाले आणि त्याचा वाईट इफेक्ट कुठं झालाय माझ्यात तेच बरोबर पॉइंट आउट करून ही चुके अशा माझ्याकडे धीर झाला. माझी गाड फाटली आता मी ते दुरुस्त नाही आणि टप्पू काढत बसते. असं तू म्हणणार की नाही चांगलं आणि वाईट असं काय नसते जगामध्ये. म्हणजे चांगलं वाईट हे आपलं डेफिनेशन आहे. म्हणजे एक माणूस जर का सिगरेट मारत असेल तर ते स्वतःला चांगलंच म्हणणार. पण जो माणूस सिगरेट मारत नाही तो माणूस त्याला चांगलं म्हणणार नाही. मग ते चांगलं आहे का नाही. वाईट दृष्टिकोन असं चांगलं ना असं वाईट आपलं वर्जन आहे की चांगलं आणि वाईट. मी तेच म्हणतो ना तुला ज्यावेळी तू जगाला न्यूट्रल बघायला शिकशील चांगलं किंवा वाईट असं म्हणायचंच नाही किंवा माझ्याबरोबर वाईट वागला त्याचं वागणं हे वाईट आहे ह्याचं लेबल तू स्वतः दिलेस त्या गोष्टीत. रियालिटी न्यूट्रल आहे. तो तसं वागायचं होता ते वागलाच ते तसं म्हणायचं होता ते म्हणलाच. तू त्याला डेफिनेशन देतोयस चांगलं आणि वाईटचं आणि त्यावेळी कॉन्फ्लिक्ट होते त्यावेळी मग डिसअपॉइंटमेंट होतं. त्यामुळे चांगलं वाईट काय रियालिटी न्यूट्रल आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायचं की द रियालिटी इज न्यूट्रल. त्याला मिनिंग द्यायचं काम आपण करतोय आपल्या माइंडमध्ये आणि मग तुम्ही त्याला पॉझिटिव्हली मिनिंग देताय किंवा निगेटिव्हली मिनिंग देताय त्याच्यावरती तुमची लाईफ डिपेंड करणार किंवा तुमचा दृष्टिकोन. तुम्ही जर का पॉझिटिव्ह मिनिंग दिलं तर तुम्हाला जग सगळं पॉझिटिव्ह दिसणार. तुम्ही जर निगेटिव्ह मिनिंग दिलं तर तुम्हाला जग सगळं निगेटिव्ह दिसणार. त्यामुळे एक गोष्ट काय रियालिटी इज न्यूट्रल. आपण त्याला मिनिंग देतो पॉझिटिव्ह निगेटिव्ह वाईट चांगलं अवघड सोपं. तुझ्यासाठी रील बनवणं 30 मिनिटाचं काम आहे पण तेच मी करायला लागलो तर माझ्यासाठी ते अवघड आहे. मग रील बनवणं न्यूट्रल आहे ते अवघड नाही का सोपं नाही. ते त्याच्या स्किलानुसार ते सोपं आहे माझ्या स्किलानुसार ते अवघड इम्पॉसिबल नाही.
Stop waiting for the perfect time. The perfect time is now. The perfect time was yesterday. The second perfect is now. And the third perfect is tomorrow. now. बेकंड गया. Tomorrow is a myth. ते Oh. शायद आप थॉट थे कल करो सो आज बनवे करेगा कब? ठीक है नेक्स्ट कम ऑन टू दिस. Time is created thing. To say I don't have time is to say I don't want to. Shut योगी मी सांगतो टाइम वेट्स फॉर नो वन. मी तुला सांगतो टाइम इज क्रिएटेड थिंग टू से आय डोंट हॅव टाइम इज टू से आय डोंट वॉन्ट टू. म्हणजे अच्छा Oh. चल ना जाऊन येऊ आय डोंट हॅव टाइम. आय डोंट हॅव टाइम इक्वल्स आय डोंट वॉन्ट टू डू इट. फक ऑफ डू इट व्यवस्थित सांगण्याची पद्धत काय डिसेंट. नो ब्रो आय डोंट हॅव टाइम आय एम व्हेरी बिझी. ऍक्च्युअल काय ऑनेस्ट मला करायचं नाही. आय डोंट वॉन्ट टू एकंदरीत वेळ द्यायचा नाही. There is a time for departure even when there is no certain place to go. हा तर हे मला 100% आलं नाही. सांगू शकत नाही तुम्ही प्लीज. नाही हे म्हणजे द एंड आहे रे हा. ब्रेन सेल डेड होत आहे तिथं. नाही थांब पहिला हे मला आता सांगायचं सर्च कर टेसन विलियम्सला. There is Tennessee Williams. हा There is a time for departure even when there is no certain place to go. मला काय समजते ते मी सांगतो. असू शकते तसं नसू शकते पण मी सांगतो की निघायला आत्ताच्या आत्ता वेळ आहे. इथनं तू आता ठरवलंस दुसऱ्या मिनिटाला की निघू शकतोस इथनं बाहेर. कुठं जायचं तुझ्या डोक्यात नसलं तरी इथनं तू पनवेलला जाऊ शकतोय, ज्योतिबाला जाऊ शकतोय, कोल्हापूरला जाऊ शकतोय. कुठं जायचं हे जाता ठरवू शकतोय पण निघणं महत्वाचं. कितना हल्ला मगाशी आपण कुठं जो point पडायचं आणि चालायला लागायचं. मगाशी जो आपण रील बघितली ना की योग्य वेळ आत्ता आहे.